हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया. कसे आहात सगळे? मजेत ना? तर आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तसं तर ना एक प्रॉब्लेम झाला ते म्हणजे मोबाईलचं स्टोरेज फुल झाले आणि मी काही व्हिडिओज डिलीट करत असताना हे व्हिडिओ माझ्या नजरेस पडले, जे की मी ऑगस्टमध्ये गावाला गेली होती ना तेव्हा बनवले होते आणि ते एडिट करून तुमच्यापर्यंत पोचवायचं राहून गेलं होतं काही कारणास्तव. कारण मोबाईल इश्यू असू दे किंवा नेटवर्क इश्यू असू दे, अशा कारणांमुळे ते काहीसं राहून गेलं. म्हणून म्हटलं आत्ता एडिट करून तुमच्याशी शेअर करावं. सकाळी सकाळी ना भूमी शाळेत जात होती, ती बाय वगैरे केलं, शाळेत गेली तोपर्यंत म्हटलं जे इडलीचं हे होतं ना बॅटर ते लावून घ्यावं, कारण वृषाली लावता लावता मध्येच तिला शाळेमध्ये आणायला गेली, कारण मॅडमचा फोन आला की भूमी भरपूर रडते आणि तिला ताप पण आला आहे, म्हणून तिला ती शाळेतून घेऊन आली. तोपर्यंत पप्पा पण वैरण घेऊन आले होते, ते वैरण वगैरे काढून ठेवली त्यांनी. त्यानंतर भूमीला समजवण्याचा खूप प्रयत्न केला आणि आम्ही जेवण वगैरे घेतलं आणि तिला अतोनात प्रयत्न केल्यानंतर ती जरा बऱ्यापैकी हसली. त्यानंतर दुपारी आम्ही 3 वाजता शेताकडे गेलो होतो, जे की शेताकडचं थोडंसं काम बाकी होतं. तिथं आम्हाला एक वानर मामा दिसले, ते बघितले आम्ही आणि खूप घाबरलो होतो, उडी वगैरे मारली तर म्हणून, कारण ते झाडावर होते आधी. त्यानंतर शेतात कशासाठी आलो होतं तर लागवड टाकायची होती, म्हणजे जे युरिया असतं ना ते टाकायचं होतं मिरचीच्या रोपांना, म्हणून आम्ही आलेलो शेतात. मी, वृषाली, स्वराज आणि मम्मी असं 4 जण आलेलो. मी तू काही शेतामध्ये येत नाही, कारण तिला काही जमत नाही शेतामध्ये. बघू शकता इथे की पीक किती सुंदर आलेलं आहे, पण आता ते काढणी वगैरे झालेलं आहे आणि मग मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर करते. तरी इथं मला वृषालीना खड्डे पाडून देत होती, त्या खड्ड्यांमध्ये थोडी थोडी लागवड टाकायची होती. मला हा व्हिडिओ खरंच मला तेव्हाच म्हणजे तुमच्याशी शेअर करायचं होतं, पण मला शक्य झालं नाही. तर माझं मन राहावलं नाही, म्हणून म्हटलं आत्ता शेअर करूया. तर अशी लागवड सगळीकडे आम्ही टाकून घेतली. त्यानंतर मग लागवड टाकून झाल्यानंतर थोडीफार भाजी पण घ्यायची होती आम्हाला खुडून, ती पण घेऊन टाकली. आणि ह्यांचा शेतातला पेहराव बघू शकताय दोघींचा पण असा असतो, शर्ट आणि पॅन्ट, आणि मी आहे त्या कपड्यांवर होती. त्यानंतर घरी येऊन जे बॅटर थोडंसं उरलं होतं ना इडलीचं, त्याचे डोसे छान असे बनवले, लोणी डोसे. वृषालीला बनवता येत नाही, ती म्हणाली ताई तुम्ही बनवून दाखवा, नंतर मी बनवेन. मग आता ती शिकली आहे बऱ्यापैकी. इथे छान असे लोणी डोसे गरम गरम करून सगळ्यांना सर्व केले. तर असा होता व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग बाय.